यंदाची दिवाळी राजकीय फटाके फोडणारी आहे. त्याला कारण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. त्यामुळे कुठं काय राजकीय घडामोड होईल आणि चर्चेचा विषय बनेल हे सांगता येणार नाही. अशीच एक मजेदार घटना बुलढाणा शहरातील संगम चौकात आज घडली. काँग्रेसचे पदवीधर आमदार धीरज लिंगाडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार विजयराज शिंदे आणि काँग्रेसचे संजय राठोड यांनी भर चौकात एकत्रित चहा घेतला. यात भर म्हणजे मनसेचे अमोल रिंडेही सोबत होते. या दृश्यांनी परिसरातील लोकांचं लक्ष वेधलं. राजकीय विरोधक एकत्रित आले आणि मनमोकळ्या गप्पा करत असतील तर न्यूज तो बनती है. भाजप आणि काँग्रेस म्हणजे विळा भोपळ्याचं वैर. पण दुश्मन का दुश्मन अपना दोस्त या तत्वावर विरोध बाजूला सारून या दोन्ही पक्षांची खिचडी शिजते का, हा प्रश्न उपस्थित होईलच. या प्रसंगी गुड इव्हनिंग सिटीनं त्यांची झालेली ही चाय पे चर्चा आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. सिटी प्लस चॅनलवर आपली प्रतिक्रिया देताना आमदार धीरज लिंगाडे काय म्हणाले ते बघा. सर्वप्रथम आज धनत्रयोदशीचा दिवस आहे, दिवाळीचा दिवस आहे. त्या निमित्तानं सर्वप्रथम सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. या ठिकाणी आज चहाला माझ्या ऑफिसच्याच खाली माननीय विजयराजजी शिंदे साहेब, आमचे विनोदजी भेंडवाल, संजयजी राठोड, सतीशजी महेंद्रे सर्व एका कार्यक्रम आटपून आम्ही या ठिकाणी आलो आणि सर्व मान्यवर म्हणाले की चहा घ्यायचा आणि तोही चौकात घ्यायचा. म्हटलं आता चहा घ्यायचा आणि चौकात घ्यायचा तर माझं ऑफिसच चौकात आहे, तर आपण तिथंच चहा घेऊ. म्हणून दिवाळी निमित्त हा चहा पानाचा कार्यक्रम छोटासा आणि मग त्या निमित्तानं जी काय आहे ती चर्चा. आता चर्चा आपल्याला माहिती आहे की मग ती म्हण आहे ना की जहा मिल जाए चार यार. एकाच फील्ड मधले काम करणारे, समाजकारणात काम करणारी मंडळी एका ठिकाणी असली की चर्चा जी होणार ती राजकारणाची होणार, स्वाभाविक आहे. कारण येणाऱ्या काळामध्ये नगरपालिकेच्या निवडणुका आहे, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहे. जरी वेगवेगळ्या पक्षातील आम्ही सर्व या ठिकाणी कार्यकर्ते आहोत, वैचारिक दृष्ट्या वेगवेगळे असलो तरी शेवटी आम्ही एकमेकाचे कौटुंबिक मित्र आहोत. त्यामुळं राजकारणापलीकडची मैत्री असलीच पाहिजे. म्हणजे राजकारण हे 10-15 दिवस निवडणुकीपुरतं असलं पाहिजे असं मानणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. ती काही दुश्मनी, काही धुऱ्याचे भांडण नाही आहे किंवा काही एकमेकाला काही मारामारीचा भाग नाही आहे. त्यामुळे निश्चित येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न काँग्रेसकडनं आम्ही करू, भाजपकडनं ते करतील, इतर पक्षाकडनं बाकीचेही लोक करतील. म्हणून आज सहज या ठिकाणी चहा घेण्याचा हा कार्यक्रम दिवाळीच्या निमित्तानं या ठिकाणी केला. विजयराज शिंदे यांची प्रतिक्रिया थेट हल्ला करणारी होते. शिवसेनेसोबत जाण्यासाठी शिंदे उत्सुक नाहीयेत. आपल्या प्रतिक्रियेत त्यांनी भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त नगरपालिकेसाठी एकत्रित येण्याचं आवाहन नागरिकांना केलंय. त्यांचा हा रोख नेमका कोणाकडे हे सुज्ञ नागरिकांनी शोधा. कशा असल्या पाहिजे याच्यावर राजकीय माहोल सध्या आहे, तर ती चर्चा झाली. आणि मग दिवाळीचं निमित्त तर काहीतरी संकल्प केला पाहिजे प्रत्येक सणाच्या निमित्ताने. म्हणून आम्ही सगळ्यांनी असा एक संकल्पच केलाय की भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त समाज निर्मितीसाठी बुलढाणेकरांनी एकत्र आलं पाहिजे आणि भयमुक्त, भ्रष्टाचारमुक्त आणि नशामुक्त असं शहर निर्माण करण्यासाठी सगळ्यांनी ही विचारधारेची जी थीम आहे ती येणाऱ्या निवडणुकीत ठेवून आपण एकमेकांनी. चाय पे चर्चा अनौपचारिक होती हे खरं आहे, पण यांचं एकमेकांमधलं सख्य पाहून औपचारिकरित्या हे पक्ष एकत्रितपणे येण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. शहर विकास आघाडीचा प्रयोग झाला तर बुलढाणा नगर परिषदेचं चित्र वेगळं असेल यात शंका नाही. रणजित सिंग राजपूत, सिटी प्लस, बुलढाणा.